सुरुवात करूया एका नव्या प्लांट बेसिकची. तर मेलीबगचा अटॅक होतो प्लांट्सवरती, तर तो कसा आपण त्याला दूर करू शकतो जेणेकरून झाड जे आहे ते निरोगी राहील आणि आपल्याला भरपूर प्रमाणात फुले ते देत राहील. मेलीबग जो आहे त्याचा जास्त जो अटॅक आहे तो जास्वंदाच्या फुलझाडांवरती तुम्हाला प्रामुख्याने पाहायला मिळेल. आणि मेलीबगचा अटॅक जो आहे तो का होतो, तर याला मुंग्या लागतात झाडांना आणि त्या सर्वत्र पसरतात आणि असं वॅक्ससारखं एक लेयर ते बनवतं दांडीला आणि त्यामुळे फ्लावरिंग होत नाही किंवा झाडाची हेल्दी ग्रोथ होत नाही किंवा फुलं जरी आली तरी ती व्यवस्थित फुलत नाहीत किंवा फुलांनासुद्धा तो असा मेलीबग जो आहे तो चिकटलेला असतो. ओव्हरऑल झाडाची हेल्दी ग्रोथ होत नाही, प्रोग्रेसच होत नाही. तर मेलीबग जे असतात ते झाडाचं सौंदर्य घेऊन जातात. तसेच हा एक प्रकारचा एक रोग आहे झाडावर पडलेला. तर आपण हा दूर करण्यासाठी काय करू शकतो ते सुद्धा पाहूया. मेलीबगचा जो अटॅक आहे तो जास्वंदाच्या झाडावर होण्याचं मुख्य कारण म्हणजे मुंग्या ज्या असतात त्या झाडाच्या बुंद्याच्या जवळपास असतील तर मेलीबगचा अटॅक हा तुम्हाला झाडांवरती पाहायला मिळू शकतो. त्या प्रमोट करतात या मेलीबगच्या अटॅकला. त्यामुळे शक्यतो झाडाच्या आजूबाजूला मुंग्या होऊ द्यायच्या नाहीत. त्यामुळे सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी मेलीबगचा अटॅक हा टाळू शकता जास्वंदाच्या झाडावर. तर मुंग्या ज्या असतात ते झाडांवरती चढतात आणि तिथे मेलीबगचा अटॅक जास्वंदाच्या झाडावरती होतो. तर हे होऊ नये म्हणून तुम्ही मुळात बुंदा जो असतो झाडाचा त्यामध्ये मुंग्या होऊच द्यायच्या नाहीत. तुम्ही DD पावडर वापरू शकता किंवा तुम्ही झाड जे आहे ते वरचेवर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर पाण्याने झाड स्वच्छ धुवून घेतल्यामुळे सुद्धा पेस्ट अटॅक जे आहे ते झाडांवरती साधारण होत नाहीत. मोठ्या प्रमाणात जर मेलीबगचा अटॅक झाला असेल तर आपण काय करू शकतो, एखाद्या दुसऱ्याच फांदीवरती जर मेलीबग झाले असतील तर ती फांदी जी आहे किंवा ब्रँच कट करून टाकायची जेणेकरून ते बाकीच्या लहान मोठ्या झाडं जे असतात आजूबाजूला त्याच्यावर ते पसरणार नाही. तर ती फांदी कट करून टाकणं हे खूप सोपं असतं. पाहू शकताय. तर हे रिमूव्ह करून टाकायची एखादी ब्रँच झाडाच्या आजूबाजूची, त्यामुळे बाकीच्या झाडांमध्ये त्याचा अटॅक होत नाही. मेलीबगचा अटॅक जास्वंदाच्या झाडावरती झाल्यामुळे सतत आपण त्या ब्रँचेस कट केल्यामुळे झाडाची उत्तम ग्रोथसुद्धा होत नाही. तर आपण झाडाची कटिंग न करता त्याला कसं वाचवू शकतो तेही पाहून घेऊया. तर मेलीबगचा जो ॲफेक्टेड एरिया आहे त्याच्यावर तुम्ही नीम ऑइलचा स्प्रे करू शकता. तर हे खूप जास्त इफेक्टिव्ह आणि एक ऑर्गॅनिक उपाय आहे त्याच्यावरचा. तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्हाला हा स्प्रे साधारण करावा लागेल. कितपत ते झाड त्याच्यावरती त्या पेस्टचा अटॅक झाला आहे त्यावरती ते डिपेंड करतं. तर तुम्ही नीम ऑइलचा स्प्रे करू शकता मेलीबगने अफेक्ट केलेल्या ब्रँचवरती. तर आपण मेलीबगसाठी एक ऑर्गॅनिक सॉल्युशन घरीच्या घरी कसं बनवू शकतो नीम ऑइलचा वापर करून ते पाहून घेऊया. कंटेनरमध्ये पाणी घ्यायचं आहे. साधारण अंदाजे 1 टोपण आपण नीम ऑइल घ्यायचं आणि कोणताही शॅम्पू किंवा बॉडी वॉश तुम्ही वापरू शकता. आणि हे सोल्युशन रेडी झालं आहे. ते छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही हे अल्टरनेट डे तुमच्या मेलीबगच्या अफेक्ट झालेल्या प्लांटवरती स्प्रे करायचं आहे. हे खूप उत्तम काम करतं आणि एक ऑर्गॅनिक सॉल्युशन आहे आणि खूप इझी टू मेक आहे. आणि केमिकल फर्टिलायझरचे जे स्प्रे मिळतात त्याने आपण बऱ्याचदा झाड गमावू शकतो आपलं, त्याचा जर ओव्हर यूज झाला तर. पण याचा काही साईड इफेक्ट झाडांवरती होत नाही, झाला तर फायदाच होणार आहे. फक्त याचा थोडासा आपल्याला कंटिन्युटी ठेवणं महत्त्वाचं आहे, तेव्हाच तुम्ही मेलीबग्स पूर्णपणे झाडांवरचे घालवू शकाल. तर असं सॉल्युशन तयार करायचं आणि प्लांटवरती ते स्प्रे करायचं आहे. तयार केलेलं सॉल्युशन स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे. सॉल्युशन बनवून घ्यायचं आहे आणि मेलीबग्सवरती त्याचा स्प्रे करायचा आहे. जास्त जर मेलीबगचा अटॅक असेल तर तुम्ही अल्टरनेट डे हे करू शकता. बऱ्यापैकी मेलीबग याने कंट्रोलमध्ये येतात. एकदम ते जाणार नाही, तुम्हाला कंटिन्युटी त्यामध्ये ठेवावी लागणार आहे. बरेच केमिकल तुम्हाला याच्यावरचे स्प्रे बॉटलसुद्धा
अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. मी तर रेकमेंड करणार नाही, कारण बऱ्याचदा तुम्ही झाडसुद्धा गमवू शकाल. तर ज्या काही ऑर्गॅनिक आपल्याकडे गोष्टी आहेत त्या आपण आपल्या झाडांवरती वापरल्या पाहिजेत. मुळात मुंग्याच होऊ द्यायच्या नाहीत बुंद्यामध्ये झाडाच्या. झाल्या तर वॉश करून घ्यायचं प्लॅन्ट. दुसरं म्हणजे कट करायची ब्रँच, थोडासा जर पेस्ट अटॅक असेल किंवा तुम्ही ब्रँच कट करायची नसल्यास नीम ऑइलचा स्प्रे अल्टरनेट डे करू शकता. याने बऱ्यापैकी मेलीबगचा अटॅक झाडांवरचा जातोच. तर आपण मेलीबग असं आपल्या जास्वंदाच्या झाडापासून दूर करू शकतो आहे. तर तुम्ही छोट्या मोठ्या प्लांटवरती जरी मेलीबगचा अटॅक झालेला असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही स्प्रे बॉटल यूज करू शकताय. खूप जास्त याचा फायदा होतो. जितका मेलीबगचा अटॅक जास्त तितके रिपिटेशन्स करायचे आहेत. साधारण जास्त अटॅक असेल तर तुम्ही अल्टरनेट डे ह्या गोष्टी करू शकताय. नीम ऑइलचा काहीही साईड इफेक्ट झाडांवरती होत नाही, झाला तर फायदाच होतो. त्यामुळे याचं ऑर्गॅनिक सॉल्युशन बनवून तुम्ही झाडांवरती स्प्रे करू शकता. बऱ्यापैकी वेगवेगळे पेस्ट अटॅकसुद्धा असतात, ते सुद्धा बऱ्यापैकी रिझॉल्व करण्याचं काम नीम ऑइल करतं. तर नक्की तुम्ही तुमच्या प्लांट मेंटेनन्समध्ये नीम ऑइलला ॲड कराच. तर नीम ऑइलचा स्प्रे बनवून सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी तुमचं झाड कटिंगशिवाय वाचवू शकता. तर हे होतं मेलीबगचा अटॅक जो होतो प्लांटवरती, तो कसा रिझॉल्व करता येईल. पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लॅन बेस्ड रेसिपीसोबत किंवा प्लॅन स्टोरीसोबत. हॅपी गार्डनिंग.